नगरपालिकेअंतर्गत पुन्हा एकदा जी आहे अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झालेली आहे। परंतु जर आपण आता बघितलं तर आपण आहोत बदलापूर ईस्टला पूर्व विभागामध्ये आपण आहोत। मारुती सुझुकी शोरूमच्या अगदी समोर जे अनधिकृत गाळे होते त्याच्यावरती आता पालिकेचा हातोडा चालू झालेला आहे आपल्याला दिसतोय। पण जसं की मानवता लक्षात घेत इथे पालिकेकडनं पूर्वसंधी जी आहे इथले जे अनधिकृत गाळे होते तिथल्या जे दुकानधारक होते त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांच्या कुठल्याही मालमत्तेचं किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान होणार नाही याची परिपूर्ण काळजी जी आहे आपले मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब त्याचबरोबर संपूर्ण पालिकेचे अधिकारी यांच्या माध्यमातून आज घेण्यात येते आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर आजचा हा जो लाईव्ह आहे आपण बदलापूरच्या माध्यमातून आपले बदलापूर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बघत आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आणि आता पुन्हा एकदा जी आहे पालिकेअंतर्गत अतिक्रमण हटाओ ही मोहीम सुरुवात झालेली आहे। त्या साइडनी जाऊया आपण आता। वारंवार जे आहे आपण पालिकेकडे मागणी करत होतो की मान्य आहे जे अनधिकृत गाळे आहेत त्या हटवण्यात यायला पाहिजे, कारण त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही आणि जे बांधकाम जे आहे किंवा जे काही गाळे आहेत अनधिकृत आहेत ते हटवण्यात आलेच पाहिजे। परंतु कोणत्याही मालमत्तेचा किंवा कुठल्याही नागरिकाचा काही नुकसान व्हायला नको आणि हीच दक्षता घेत जर आज आपण बघितलं तर खूप छान अशी संधी इथे देण्यात आलेली आहे। कुठलंही यांचं नुकसान काही होणार नाही याची सुद्धा जी आहे काळजी घेण्यात आलेली आहे। संपूर्ण जे गाडे आहेत ते आधी रिकामे करण्याची संधी त्यांना देण्यात आली आणि त्यानंतर जे आहे आता पालिकेचा हातोडा इथे आपल्याला सुरू असलेला दिसून येतो आहे। तर मारुती सुझुकी शोरूमच्या अगदी समोर असलेले हे अनधिकृत गाडे आहेत आणि दुकानधारक जे आहे ते सुद्धा परिपूर्णपणे असं सहाय्य जे आहे आपल्या पालिकेला करत आहे, नगरपालिकेला करत आहे। जर आता आपण इथे बघितलं तर स्वतः जे आहेत मुख्याधिकारी साहेब सुद्धा इथे आलेले आहेत आणि पूर्ण जे आहे कोणत्याही नागरिकाचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही याची सुद्धा परिपूर्णपणे अशी काळजी घेण्यात येते आहे। भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा बदलापूर नगरपालिकेकडनं हा जो हातोडा आहे अनधिकृत जे बांधकाम आहे जे गाळे आहेत त्याची मोहीम आपल्याला दिसते आहे इथे। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आवाज वगैरे स्पष्ट येतोय का नक्कीच सांगा। या सगळ्या मोहिमेमध्ये कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे। तुमच्या परिसरामध्ये सुद्धा जर असे अनधिकृत काही गाडे वगैरे असतील, बांधकाम असेल तर ते नक्कीच तुम्ही लवकरात लवकर काढून टाका, कारण आता पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आपल्याला आपली मुख्याधिकारी साहेब त्याचबरोबर जी पालिका आहे ती आपल्याला आता दिसते आहे। बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण सध्या आहोत। आता मारुती सुझुकी शोरूमच्या अगदी समोर जे अनधिकृत गाडे आहेत ते त्याच्यावरती कारवाई इथे होते आहे। परंतु खरंच पालिकेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण इथे जेवढेही गाड्यांमध्ये जोही सामान होता, दुकानामध्ये जोही सामान होता तो संपूर्ण जो सामान आहे तो आधी काढण्याची जी आहे पूर्वसंधी आपले जे मुख्याधिकारी साहेब आहे मारुती गायकवाड यांच्याकडनं दुकानदारांना घेण्यात आलेली आहे। आपण बघत आहात इथे की जे अनधिकृत गाड्या आहेत ते तोडण्यात येते। सध्या फेसबुक लाईव्ह सुरू असून संपूर्ण कारवाईचा थेट प्रक्षेपण आपण जे आहे फक्त आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। पहा काय आहे नेमकं अतिक्रमणाचं सत्य, कोणाच्या मालकीचे आहे ते शॉप। खरंच ही प्रश्न जो आहे निर्माण होतो आहे। नगर परिषद कारवाईनंतर कोणती भूमिका घेणार आहेत व्यापारी आणि स्थानिक नागरिक, तर हे सगळं काही जे आहे आपण आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात। आपले बदलापूर या 1 लाख दर्शक संख्या असलेल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे बघत आहात आणि परिपूर्ण अशी काळजी घेण्यात आलेली आहे की कुठल्याही नागरिकाचं इथे नुकसान होऊ नये। खरंच ही आपल्या सगळ्यांसाठीच एक चांगली बाब आहे, कारण नुकसानही होणार नाही आणि याच्यातून काहीतरी एक मार्गही निघणार आहे, जेणेकरून जर तुमचेही काही अनधिकृत गाडे वगैरे असतील तर त्याच्यावरती सुद्धा काळजी तुम्ही घ्यावी। विशेष म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांनी दुकानात असलेले
साहित्य बाहेर काढण्यासाठी परवानगी दिली, जेणेकरून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळू शकेल। आणि हीच भूमिका कुठेतरी प्रत्येक बदलापूर मधल्या जे नागरिक आहेत त्यांना आवडणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। आतापर्यंत आपल्या सगळ्यांचा हाच प्रश्न होता की आपण जे अनधिकृत गाडे आहेत ते तोडले गेले पाहिजे, परंतु कोणत्याही नागरिकाचं नुकसान झालं नाही पाहिजे। आणि आता सुद्धा तसंच होतंय, कुठल्याही नागरिकाचं नुकसान इथे होताना आपल्याला दिसत नाहीये, परंतु हे गाडे जे आहेत ते तोडलेच गेले पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे सुद्धा नक्की सांगा। अनधिकृत आहे म्हणजे याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। कात्रप येथील मारुती सुझुकी शोरूम समोर अनधिकृत दुकानावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून आज सक्त कारवाई करण्यात येते आहे। त्याचे जे दृश्य आहे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात। आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतो आहे का नक्कीच सांगा। आज आपण बदलापूर पूर्व विभागामध्ये आहोत। मारुती सुझुकी शोरूमच्या अगदी समोर जे अनधिकृत गाडे होते त्याच्यावरती पालिकेअंतर्गत जी आहे आता कारवाई सुरू आहे आणि आपण सुद्धा तेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात। बदलापूरमध्ये खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा पालिकेअंतर्गत अशीच मोहीम राबवण्यात आली होती। रूम आहे ना, तर अशीच मोहीम राबवण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जे आहे गाड्यांचं अतिक्रमण हे झालेलं आहे। पुन्हा एकदा दुकानं जे आहे त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, तर त्याच्यावरती परत नगरपालिकेकडनं काय कारवाई होईल याचीच आपण सगळं आता प्रतीक्षा करत आहोत। तर तुम्ही सुद्धा जर तुमचे गाडे तोडले असतील आणि परत एकदा तुम्ही तिथे अतिक्रमण केलं असेल तर काळजी घ्या आणि लवकरात लवकर तुमचे जे गाडे आहेत तिथून हटवा, नाहीतर तुमच्यासोबत सुद्धा अशी जी कारवाई आहे ती पुन्हा एकदा होऊ शकते। तर बदलापूर ईस्टला आहोत आपण आता, मारुती सुझुकी जवळ आहोत आणि इथे जर आपण बघितलं तर पालिकेअंतर्गत जी आहे कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। स्वतः जे आहेत मुख्याधिकारी साहेब आपल्याला त्यांची इथे उपस्थिती दिसते आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे इथे सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे। जे इथले दुकानधारक होते त्यांनी स्वतः त्यांचे जे दुकानातला सामान होता तो बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळे खूप कमी म्हणजे काही नुकसानच झालेलं नाहीये। फक्त जे दुकान वगैरे होते त्याचे जे पत्र वगैरे आहेत ते इथं तुटताना आपल्याला दिसून येते, पण जो महत्त्वाचा जो सामान होता तर ते सगळं काही सुरक्षितपणे इथे साईडला पहिलेच हटवण्यात आलेलं आहे। पालिकेच्या मोहिमेच्या आधीच हटवण्यात आलेलं आहे। तर पुन्हा एकदा आता तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर तुम्हीही अतिक्रमण केलेलं असेल किंवा पुन्हा तुमचं जे दुकान आहे ते तुम्ही चालू केलं असेल तर लवकरात लवकर ते तुम्ही बंद करा किंवा हटवा। शून्य सहनशीलता म्हणजेच कोणत्याही चुकीच्या किंवा बेकायदेशीर कृतीशिवाय अजिबात दुर्लक्ष न करता तत्काळ आणि कठोर कारवाई करणे। उदाहरणार्थ, जर एखादी इमारत, शॉप किंवा अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले तर प्रशासन कोणतीही तडजोड करत नाही, थेट कारवाई करते। यामध्ये कोणतीही सूट किंवा सवलत किंवा भावनिक भावनांचा विचार केला जात नाही, परंतु त्याचबरोबर इथे भावनिक जे आहे भावनांचा विचार केला गेलेला आहे थोडाफार, आणि नागरिकांचं कुठलंही नुकसान होणार नाही याची जी आहे आपले मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी परिपूर्ण अशी काळजी घेतलेली आहे। त्याचमुळे कुठेतरी आता बदलापूरची जनता जी मारुती गायकवाडवरती म्हणजेच आपल्या साहेबांवरती जी टीका करत होती, आता ते कुठेतरी त्यांच्या दिशेने त्यांच्या साईडनी बोलतील का? खरंच हा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि बोलायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा नक्कीच द्या, कारण वारंवार आपला हाच प्रश्न होता की नागरिकांचं जे आहे कुठलंही नुकसान इथे व्हायला नको आणि त्याचीच दखल घेत नागरिकांचं नुकसान होणार नाही याची परिपूर्ण अशी काळजी इथे घेण्यात येते आहे। स्वतः मुख्याधिकारी साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि ते जे आहेत कडकडतं ऊन आहे आपण बघत आहात, परंतु नागरिकांची
कुठल्याही मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी इथे घेण्यात येते आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला. गरम होतोय ना? गरम झालं. तर कडकडत्या उन्हामुळे आपला मोबाईल जो आहे हीट होतो आहे. होऊ शकतं की आपलं लाईव्ह मध्येच थांबेल, परंतु आम्ही प्रयत्न करतो आहे की तुम्हाला संपूर्ण जो लाईव्ह आहे लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा. गरम नाही होणार.